तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मिक्स भजी करणार आहोत। हे बघा, कांदा आणि बटाटी आणि कोथिंबीर, आपण ही मिक्स भजी करायची आता। हे बघा, मी बटाटी कापून घेतली आहेत, 2 कांदे कापून घेतले आहेत आणि बटाटी बघा अशी लांब लांब कापली आहेत, कांदे पण तसेच लांब लांब कापलेत, कोथिंबीर पण जरा जाडच कापली आहे बघा। आता आपण आधी हे सगळं टाकायचं, आधी याच्यामध्ये मिक्स करायचंय सगळं। बटाटी बारीकच कापायचे, जाड जाड कापायची नाही, अशी बारीकच पाहिजे। चवीनुसार मीठ घालायचंय। आधी आपण असं मीठ लावून घ्यायचंय पूर्ण। या भाजीला पाण्याचा वापर कमी करायचा आहे। हे बघा, असं लावून घ्यायचंय। अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट, हिंग घालायचंय, 1 चमचा धना जिरा पावडर। बघा, ओवा घेतलाय मी, थोडासा असा करून घालायचंय त्याच्यात। बघा, हे असं चांगलं मीठ मसाला हा सगळा व्यवस्थित असा हे करून घ्यायचंय ढवळून। 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलंय। आता हे बेसन घेतलंय, आधी आपण थोडंच घालायचंय बघा, अर्धी वाटी घालायची आधी। आता थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही घालायचंय। हे बघा, मी थोडंसं अजून चण्याचं पीठ घालते आणि थोडंसं पाणी घालते। हे बघा, आपलं मिश्रण तयार झालंय। हे बघा, एक पूर्ण वाटी मी घातलं नाहीये चण्याचं पीठ, एवढं राहिलंय पाव वाटी तरी। पाणी पण मी एक पूर्ण वाटी घातलं नाही, अर्धी वाटीच पाणी घातलेलं, ती पण छोटी वाटी आहे बघा। आता आपण तळायला घेऊया। हे बघा, मी तेल तापत ठेवलंय आणि आपलं तेल पण गरम झालंय आता। हे बघा, ही भजी अशीच सोडायची आहे। मी गॅस बारीक करते। हे बघा, आता आपण ही भाजी काढून घेऊया। मी बाकीच्या पण भाजी अशा करून घेते। हे बघा, आपण ही पण भाजी काढून घ्यायची। तुम्हाला जर भाजीचा कंटाळा आला असेल तर ही मिक्स भजी करून पहा।
जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.